नमस्कार एव्हरीवन, मी आरती भोसले. चला, आज आपण तुम्ही एक्स्ट्रा इन्कम कसं जाणून घेणार आहोत, थोडक्यात जाणून घेऊयात. पेस्टाईल मार्केटिंग अँड सेल्स, जो की तुम्हाला अगदी घर बसल्या तुम्ही कसा छान इन्कम घेऊ शकता त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. पेस्टाईल ही कंपनी आपली 2020पासून कार्यरत आहेत. 2020 ते 2024पर्यंत कंपनीने फक्त आणि फक्त युजर्स बेस्डवरती प्राधान्य दिलं. युजर्स बेस्ड म्हणजे आपली जी कंपनी आहे प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे आणि सॅनिटरी पॅड हे आपल्या कंपनीचं USP प्रोडक्ट आहे. तर फक्त युजर्स जे कंपनीने केले आहेत ते जवळजवळ आत्तापर्यंत 1.5 लाख युजर्स आहेत. ओके, तर आता 1 फेब्रुवारी 2024पासून कंपनीने ठरवलं की ठीक आहे, मी माझे युजर्स केलेले आहेत, पण आता माझ्या युजर्सला बिझनेस करण्याची संधी देण्यात येणार आहे. ओके, म्हणजे संधी मी देऊ शकतो. तर कंपनीने असं ठरवलं. मग ती संधी काय आहे ते आपण नक्की बघूयात. बघा, कंपनीचं नाव आहे पेस्टाईल मार्केटिंग अँड सेल्स. कंपनीचे ओनर आहेत मिस्टर शिवाजी गोळे आणि मिस्टर स्वराज गोळे. त्याच्यानंतर कंपनीचे विजन आणि मिशन ओके काय आहे, तर महिला सशक्तीकरण, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर. ओके, म्हणजे काय की बघा, महिला सशक्तीकरण म्हणजे जे आपलं सॅनिटरी पॅड आहे त्याच्यात बद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगेल की जे नॉर्मली तुम्ही बाहेरचे पॅड वापरतात त्याच्यामध्ये प्लास्टिक असतं. ओके, मग हे प्लास्टिक तुमच्या शरीराला हानिकारक आहे, कारण की त्याच्यामध्ये केमिकल्स असतात आणि अर्थात प्लास्टिकची विल्हेवाट लागत नाही. ओके, मग आपलं जे सॅनिटरी पॅड आहे त्याच्यामध्ये काय बेनिफिट आहे की आपलं जे पॅड आहे ते प्रॉपर कॉटनचं आहे, मातीमध्ये 24 तासामध्ये विरघळतं, त्याच्यामध्ये कोरफड जेल आहे आणि विथ ॲनियन चिप आहे, ज्यामुळे तुम्हाला ना कुठलं इन्फेक्शन ना कुठलं इरिटेशन होणार आणि ना कुठला बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जाणार. बॅक्टेरिया शरीरात जाणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर हा होणारच नाही. कारण की बघा, आपण जे नॉर्मली पॅड घेतो, जे प्लास्टिकचे पॅड्स असतात बाहेरचे, त्याच्यामध्ये केमिकल्स असल्यामुळे तिथे बॅक्टेरिया तयार होतो शरीरात. विदिन 2 आवर्समध्ये 2 तासामध्ये तो शरीरात हळूहळू पसरायला लागतो आणि त्याच्यामुळे आपल्याला छोटे छोटे कॅन्सरचे सेल्स रेडी होऊ शकतात आणि हळूहळू तो गर्भाशयाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरपर्यंत पोहोचू शकतो. तर एक्झॅक्टली अपोजिट आपल्या पॅडचं हे आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हानी या पॅडने पोचणार नाही आणि तुम्ही 8 ते 10 तास हे सहज घेऊ शकता. ओके, तर मग जाणून घेऊयात की काय की बघा, तुम्हाला या कंपनीने एक गोल्डन अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. बरोबर, हेल्थ बरोबर तुम्हाला वेल्थ पण आणि हॅपीनेस. ओके, वेल्थ म्हणजे काय, तर पैसा कमवणं. आता पैसा म्हणजे काळाची गरज आहे. बरोबर, 95% पैसाच प्रत्येक गोष्टीला काम करतो. राईट. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बघा, या 8 महिन्यामध्ये आज जवळजवळ मला या कंपनीला 8 महिने झालेले आहेत जॉईन करून आणि मी इथे 20,50,000 रुपये कमवलेले आहेत. आता तुम्हाला वाटेल की बापरे, 8 महिन्यात 20 लाख, मॅडम काहीतरी तथ्य नाही आहे मॅडम याच्यात. पण असं नाही आहे, कारण की पेस्टाईलमध्ये आम्ही जे खोटं कधीही बोललं जात नाही, जे शिस्त तेच दिसतं. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुमच्यासाठी सुद्धा हा एक सुवर्ण संधी किंवा एक गोल्डन अपॉर्च्युनिटी होऊ शकते. आणि नक्कीच बघा, प्रत्येकाची काही स्वप्न असतात, बरोबर की नाही. मग या स्वप्नांमध्ये प्रत्येकाला बंगला, कार, गाडी, मुलांचं शिक्षण हे सगळं येतं. पण मला सांगा, आज तुमची स्वप्न म्हणजे काय की बघा, प्रत्येकजण हा पैशासाठी इथे येत नाही. कोणाला कोणाचं अस्तित्व कमवायचं आहे, कोणाला नाव कमवायचं आहे, बरोबर की नाही. आणि कोणाला एक स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, तर नक्कीच हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी दी बेस्ट आहे. कारण की का बघा, समजा तुम्ही कुठली नोकरी करताय किंवा कुठला बिझनेस करताय, तर मला सांगा 5 वर्षापूर्वी तुमच्या नोकरीमध्ये आणि आत्ताच्या 5 वर्षापर्यंत काही बदल घडला आहे का किंवा बिझनेसमध्ये, तर काहीच नाही. किंवा इथून पुढच्या 10 वर्षात तुमच्या नोकरीमध्ये किंवा फार फार तर नोकरीमध्ये अजून तुम्हाला 10-20 हजार रुपये वाढू शकतील पुढच्या 10 वर्षात किंवा 50,000 वाढू शकतील आणि बिझनेसमध्ये फार फार तर थोडासा ग्रोथ मिळेल. पण तुम्हाला जर अगदी लवकरात लवकर ग्रोथ हवा असेल, एक नावलौकिक हवं असेल, तर तुम्हाला डायरेक्ट सेलिंग बिझनेस हाच एकमेव पर्याय आहे. का? कारण डायरेक्ट सेलिंगमध्ये बघा, ना कुठलं भांडवल लागतं, ना कुठली इन्व्हेस्टमेंट आहे, ना कुठलं तुम्हाला अगदी कुठली जागा लागते की बाबा एवढ्या याची जागा पाहिजे, ना कुठली गुंतवणूक. म्हणजे जागा म्हटली की त्याला रेंट आलं, त्याला डिपॉझिट आलं, तर हे सगळं काही न करता तुमच्या वेळेनुसार तुम्ही इथे हा बिझनेस करू शकता.
मग तो कसा, जसं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा याला मान्यता दिलेली आहे. कंपनीचे काही आपले सर्टिफिकेट्स आहेत जसे उद्यम आधार आणि शॉप ॲक्ट वगैरे, ते तर कुठलाही बिझनेस असतो त्यावेळेस ते द्यावंच लागतं. ओके, तर आता येऊयात जनरल बिझनेस आणि डायरेक्ट सेलिंगवरती. काय डिफरन्स आहे हा नॉर्मल तुमचा बिझनेस आणि डायरेक्ट सेलिंग. बघा, जर आपण नॉर्मल बिझनेस सुरू केला तर त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टर, मॅन्युफॅक्चरर, ट्रान्सपोर्टर, स्टॉकिस्ट, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि ॲडव्हर्टायझर यांच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 60% द्यावे लागतात आणि नंतर मग आपण कस्टमरपर्यंत पोहोचू शकतो. ओके, तर हेच कंपनीला सुद्धा असं वाटलं की बापरे, आपण जर हे 60% बाकीच्यांना देतोय, तर समजा मी डायरेक्टली मॅन्युफॅक्चरकडनं कस्टमरला दिलं तर माझे याच्यातले पैसे वाचतील आणि हाच बेनिफिट मी बाकीच्यांना देण्यापेक्षा मी डायरेक्ट माझ्या कस्टमरला देईल. म्हणजे कस्टमर पण खुश, मलासुद्धा जास्त हेडॅक नाही राहणार. कंपनीने हा विचार केला, बरोबर. आणि आज घराघरातला माणूस या बिझनेसला जॉईन होऊ शकेल. बरं, या बिझनेसला जॉईन होण्यासाठी लागतंय तरी काय, तर काहीच नाही. तुम्हाला फक्त तुमच्या लाईफमध्ये एकदाच खरेदी करायची आहे, ती फक्त 600 रुपयाची. म्हणजे 3 जॉईनिंगचे प्रकार आहेत. 600, ज्याच्यामध्ये तुम्हाला सॅनिटरी पॅड येतील 3 पॅकेट. ओके, एका पॅकेटमध्ये 6 पीसेस असतात. साहित्रिक 18, 3 पॅकेट म्हणजे 18 पीसेस तुम्हाला येतील. दुसरं आहे ॲक्टिव्ह रिच टॅबलेट जे 1000 रुपयाचं आहे. आणि तिसरं आहे जे लेडी केअर टॅबलेट जे 750 रुपयाचं आहे. या कुठल्याही एका टॅबलेट किंवा एका सॅनिटरी पॅडने तुम्ही या बिझनेसला एंटर करू शकता. तर काय आहे हा बिझनेस बघा, जसं मी तुम्हाला सांगेल की इथे 4 प्रकारचं तुम्हाला इन्कम दिलं जातं. पहिलं म्हणजे डायरेक्ट रेफरल जे 50 रुपये आहे पर पर्सन. रेफर करायचे आणि अर्न करायचे आहेत. दुसरं आहे मॅचिंग इन्कम जे 200 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत तुम्ही दिवसाला कमवू शकता. आणि तिसरं आहे 50% रॉयल्टी, म्हणजे जे काही तुम्ही लोक तुमच्या डायरेक्ट स्पॉन्सरने इथे लावणार आहात, जो काही त्यांचा मॅचिंग इन्कम येईल त्याच्यावरती 50% रॉयल्टी तुम्हाला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रँक इन्कम, जो की जशी जशी तुमच्या टीम वर्क होणार आहे तसं तसं तुम्हाला इथे रँक आणि रिवॉर्ड्स दिले जाणार आहेत. ओके, तर मग करायचे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे हे जे वरचे आहात हे समजा तुम्ही इथं कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन केलं. तुमच्या डावीकडे एक आणि उजवीकडे एक जण तिथं डायरेक्ट स्पॉन्सर तुम्ही लावलात. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी लेफ्ट आणि राईट 2 लोक करणं, म्हणजे लेफ्ट लाईक आणि राईट लाईक 2 लोक करणं मॅन्डेटरी आहे. ओके, त्याच्याशिवाय वरची ID तुमची एलिजिबल होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही ही 2 लोक लावाल त्यावेळेस तुमचा ID एलिजिबल होईल. आणि दुसरं तर तुम्हाला करायचं काय, फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही स्वतः इथे आलेला आहात आणि समजा 2 लोक तुमचे कोणी फ्रेंड असेल, एक असेल अमोल, एक असेल भारती. ओके, आता अमोल आणि भारतीला तुम्ही लावलं आहे तर दोघांचे तुम्हाला 50-50 रुपये येणार आहेत. आणि या दोघांचे 50 म्हणजे 100 रुपये तुम्हाला वरती मिळणार आहेत. आणि अमोलने एक जण आणला आणि भारतीने एक जण आणला तर तुमची इथे एक जोडी मॅच होते, तिथे तुम्हाला एका जोडीचे 200 रुपये मिळतात. सेम परत अमोलने एक जण आणला, परत भारतीने एक जण आणला, परत तुमची एक जोडी मॅच झाली, परत तुम्हाला 200 रुपये मिळाले. म्हणजे इथे डायरेक्ट स्पॉन्सरचे 2 लोकांचे 100 रुपये आणि इनडायरेक्ट मॅचिंगचे पर पेअर दोन्ही समांतर लाईन चालल्या पाहिजे, तिथे तुम्हाला 200 रुपये पर जोडी येणार आहेत. ओके, आणि आता समजा जसं जसं तुमची खाली टीम काम करत राहणार आहे तसं तसं तुम्हाला इथे वरती मॅचिंग इन्कम मिळणार आहे. आणि समजा असं कधी कधी होतं की एकच माणूस चालतो, दुसरा माणूस थोडा स्लो चालतो, पण एकच माणूस समजा पुढे चालला आहे आणि त्याची लाईन खूप पुढे चाललेली आहे, जरी तुम्हाला त्याचं मॅचिंग नाही मिळालं तरी तुम्हाला ॲटलिस्ट त्याची रॉयल्टी मिळणार आहे. आणि जेव्हा तुमचा दुसरा लेग चालेल त्याचा एक जरी माणूस पडला आणि इकडचा मॅच होऊन ते तुम्हाला वरती 200 रुपये येणार आहे. म्हणजे इथे एका जणांनी जरी काम केलं तरी तुम्हाला त्याची 50% रॉयल्टी मिळते. ओके, आता इथे काम कसं करायचं आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट सायकल आणि सेकंड सायकलमध्ये, राईट, फर्स्ट सायकलमध्ये म्हणजे तुम्हाला इकडे लेफ्ट रात्रीचे 12 ते दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 12, डावीकडे 5 आणि उजवीकडे 5 लोक तुम्ही लावू शकता. ओके, आणि दुपारचे 12 ते रात्रीचे 12पर्यंत तुम्ही डावीकडे 5 आणि उजवीकडे 5 लोक लावू शकता. असे तुम्ही दिवसाला इथे 10 जोड्या लावू शकता. रोजचे दिवसाचे तुम्ही 2000 रुपये एका रजिस्ट्रेशनवरती कमवू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा तुम्ही इथे महिन्याला जवळजवळ 60,000 रुपये घेऊ शकता. आता इथे एव्हरी
सिक्स्थ पेअर म्हणजे 6वी जोडी प्रत्येकी तुमची कट होणार आहे. पुढे ती नंतर कॅरी फॉरवर्ड पण होईल की 6वी जोडी वरती जरी कट झाली तरी ती तुमच्या वरच्या अडीला काउंट होईल, पण तुम्हाला त्याचं मॅचिंग नाही मिळणार. ओके. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की काय आहे पॉवर ऑफ रॉयल्टी. पॉवर ऑफ रॉयल्टी जसं समजा फॉर एक्झाम्पल 2 लोक तुमचे आहेत, एकाने जर रोजचे 2,000 रुपये घेतले, महिन्याचे झाले 60,000, दोघांनाही जर तसे घेतले तर 60,000 रुपये दोघांना मॅचिंग इन्कम मिळाला तर तुम्हाला 30,000 रुपये त्याचा रॉयल्टी मिळू शकते. ओके, म्हणजे दोघांचे झाले 60,000 रुपये. तर आता तुम्ही दोघांवरतीच थांबणार आहात का? तर नाही. आता इथे तुम्हाला 100 डायरेक्ट दिसतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचे 10 जरी डायरेक्ट आणले, राईट, 10 जरी डायरेक्ट आणले आणि एका म्हणजे 10 लोकांनी जर आठवड्याचा इन्कम जवळजवळ इथे जर 1,000 रुपये जरी केला तरी त्याचे 500 रुपये एकाचे होतात रॉयल्टी. म्हणजे तुम्हाला 500 रुपये एकाचे मिळतील. मग विचार करा, 500 × 10 5,000. 10 लोकांची तुम्हाला रॉयल्टी 5,000 रुपये येऊ शकते. मग तो इन्कम कोणी 1,000 रुपये घेऊ शकतो, कोणी 500 घेऊ शकतो, कोणी 2,000, कोणी 4,000, कोणी 50,000. आमच्या इथे इन्कम इथं एवढं अगदी 1,000पासून ते 50,000पर्यंत लोक इन्कम घेत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपल्या इथे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत. ओके, टर्म्स अँड कंडिशन म्हणजे काय की जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे डेली 2 सायकलमध्ये काम होतं, रात्रीचे 12 ते दिवसाचे 12पर्यंत, दिवसाचे 12 ते रात्रीचे 12पर्यंत 2 सायकलमध्ये काम होतं. एव्हरी फ्रायडेला वीक क्लोज होतो. इथे वीकली पेआउट आहे. त्याच्यानंतर मंडे किंवा ट्यूजडेला तुमच्या अकाउंटला पेआउट ट्रान्सफर होतो. मिनिमम विड्रॉल इथे 100 रुपये आहे ग्रॉस. नेट तुम्हाला 75 रुपीज तुमच्या अकाउंटला येतील जर तुमचं वॉलेट 100 रुपये झाले तर. 25% इथे डिडक्शन आहे. 15% ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस, CSR फंड 5% आणि TDS आहे 5%, जो तुम्ही रिटर्न फाईल करूनसुद्धा घेऊ शकता. KYC करणं कंपल्सरी आहे. जर तुम्हाला अकाउंटला पैसे पाहिजे असतील तर तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड आणि बँक डिटेल्स तुम्हाला द्याव्या लागतील. ओके, तर आता हे तुम्हाला मी सांगितलं डायरेक्ट इन्कमबद्दल. ओके, रॉयल्टीबद्दल. आता येऊयात रँक इन्कमबद्दल. ओके, रँक इन्कममध्ये बघा तुम्हाला इथे तुम्ही काय करू शकता की जशी जशी तुमची टीम वाढणार आहे, हा रँक आहे तुम्हाला एकट्याला नाही करायचा. टीमने जशी जशी तुमचे इनडायरेक्ट मॅचिंग इथे काउंट होतात. जशी जशी तुमची टीम वाढेल, 50 जोड्या झाल्या की तुम्हाला 500 रुपयाचा बोनस स्टार अवॉर्ड दिला जाईल. सिल्वर 100 जोड्या 1,000 रुपये बोनस, सिल्वर रँक. ओके, असे स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे 13व्या रँकपर्यंत रॉयल डायमंड 10 लाख जर जोड्या झाल्या तर तुम्हाला इथे 1 करोड रुपये दिले जाणार आहेत. आत्ता मी इथे आहे 7व्या रँकला, म्हणजे टोपाज रँक अचीव केलेला आहे. लवकरात लवकर मी रुबी रँक हा नक्कीच अचीव करणार आहे. अगदी तेव्हा मला कंपनी 1 लाख रुपये बोनस दिलेला बोनस देईल. आणि जसं टोपाज रँक म्हणजे मी प्रत्येक रँक जेव्हा अचीव केला तेव्हा मला कंपनीने 500, 1,000, 2,500, 5,000, 10,000, 25,000 आणि टोपाज रँकचे सुद्धा मी 50,000 रुपये अचीव आजपर्यंत केलेले आहेत. ओके, तर आता बघा वाय पे स्टाईल. छोटासा प्लॅन आहे. आज 600 रुपयामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट नाही आहे, खरेदी करायची आहे. ओके, ते पण तुम्हाला घरपोच तुमच्या डिलेवरी मिळणार आहे. सॅनिटरी पॅडची मॅचिंग इन्कम आहे, रॉयल्टी इन्कम आहे, रँक इन्कम आहे. अजून काय पाहिजे? आणि जसं की इथे रिपर्चेस कंपल्सरी नाही आहे. जर तुम्हाला आवडलं, जर तुम्हाला प्रोडक्ट आवडलं, जर तुम्हाला ते परचेस करायचं, समजा सॅनिटरी पॅड तुम्हाला आवडलं तर परचेस जर तुम्हाला करायचं असेल तर 600 रुपयाला तुम्हाला 10 पॅकेट्स मिळणार आहेत. ओके, म्हणजे 60 रुपयाला एक, राईट. मग ते तुम्ही त्याच्यावरती 200 रुपये किंमत आहे, ते तुम्ही 100ला सुद्धा देऊ शकता, 80ला सुद्धा देऊ शकता. तुमचा कॉल आहे तो कितीला द्यायच्यात. पण रिपर्चेस कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला वाटलं तर खरेदी करा. ऑल ओव्हर इंडियामध्ये आपली डिलेवरी फ्री आहे. ऑल ओव्हर पार्सल फ्री तुमच्या घरपोच डिलेवरी मिळणार आहे. लेडीकेअर टॅब्लेट जर रिपर्चेस करायचे असेल तर 1,000 रुपयाच्या MRPवरती 500 रुपयामध्ये तुम्हाला ते मिळेल. ॲक्टिव्ह रिच टॅब्लेट तुम्हाला 1,500च्या MRPवरती 750 रुपयाला मिळेल. आज बघा इथे अचिव्हमेंट करणारी लोक आहे. पहिलं नाव तुम्हाला माझं दिसते आरती भोसले, जे की मी टोपाज रँक जसं मी तुम्हाला सांगितलं रँक अचीव केलेला आहे. 20,50,000 रुपये टील डेट माझा इन्कम आहे 8 महिन्यांमध्ये. ओके, भाग्यश्री अवय ज्या मुंबईवरून आहेत, ज्यांनी 14,60,000 रुपये अचीव केलेले आहेत. अर्चना पवार 7,01,000, राजश्री मालेगावकर 8,42,000, अश्विनी कदम 7,20,000, प्रतिभा गायकवाड 7 लाख. असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे खूप साऱ्या लोकांनी बघा, कोणी 5 लाख घेतलेत, कोणी 4 लाख घेतले, कोणी 4.5 लाख. अशा प्रत्येक व्यक्तींनी इथं खूप छान इन्कम घेतलेला आहे. सगळ्यांची नावं टाकणं इथं शक्य नाही.
तर नक्कीच तुम्हाला जर हा प्लॅटफॉर्मवरती यायचं असेल तर तुम्हाला नक्कीच आमच्या झूम मीटिंग अटेंड करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही या झूम मीटिंगवरती प्रश्न विचारू शकता. अँड थँक्यू सो मच. जर नक्कीच जॉईन करायचं असेल तर तुम्ही तुमच्या ज्यांनी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे किंवा ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवलेला आहे तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट